आता बातम्या पाहूया विस्ताराने। सुरुवातीलाच बातमी आहे उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याची। गणपती मंडळं ही पळवून नेणारे कुठे आहेत असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केलेला आहे। मुंबई आपलीच आहे असं सुद्धा म्हटलंय। पर्यावरण प्रेम कोणाकडून शिकावं, अणुऊर्जेचं समर्थन करणाऱ्यांकडून का, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी सरकारला उपस्थित केलाय। एकूण काय की आपण सामाजिक बांधिलकी विसरलो नाही। नुसता जल्लोष पाहिजेच, नाहीतर मग जिवंतपणा बघायचा कसा। जल्लोष तर पाहिजेच, उत्साह तर पाहिजेच। उत्सव म्हटल्यानंतर उत्साह आलाच, पण त्या उत्सवामध्ये सुद्धा आपण आपली परंपरा आणि एक संस्कार हे जपत आलो। आता विनोद, तुम्ही जे काय सांगितलं की मंडळाची पळवापळवी चालले, कोण पळवतोय मंडळ? कुठे घेऊन जाल पळून? शेवटी मुंबईतच राहणार ना। आणि तो आतमधला गणपती बाप्पा जोपर्यंत त्याचे आशीर्वाद आम्हाला आहे तोपर्यंत किती तुम्ही मंडळ पळवा, आम्हाला काय कोणाची पर्वा नाहीये। आता सुद्धा कुंदन ही पीओपीच्या बद्दलची जी काही समिती नेमली, म्हणजे पर्यावरण विषयासाठी मान्य ना, आम्ही सुद्धा पर्यावरण प्रेमी आहोत, पण पर्यावरणाचं प्रेम कोणाकडनं शिकायचं? ज्यांनी अणुऊर्जेचं समर्थन केलं ते अनिल काकोडकरांकडनं। म्हणजे तिकडे पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणावरती ऱ्हास होणार आहे, समुद्राचं तापमान वाढेल वगैरे वगैरे सगळ्या काही होत्या, म्हणून त्याला आपण नाही सांगितलं। पण त्यांना इकडे तुम्ही इकडे पर्यावरण तज्ञ म्हणून नेमताय आणि त्यांचे जे काही त्यांनी दंडक घालून घेतले ते आम्ही मानायचे। तसं कोणता कारभार आहे हा?